शिवसेना के लोग पातळी छोड़कर बात कर रहे हैं। शिवसेना के लोग पातळी छोड़कर बात कर रहे हैं। आज तो राणा बहुत कम हो गया। आज तो राणा बहुत कम हो गया। पुलिस ने सबको रोक लिया। पुलिस ने रोक लिया। उनको अभी पता नहीं है शिवसेना संजय गायकवाड़ उनके कार्यकर्ते कितने पागल है। उनको पता नहीं है कि संजय गायकवाड़ और उसके कार्यकर्ता कितने पागल है। ये आगे मोड़ की तरह हमारे डसने वाले कार्यकर्ता है। ये आज्ञा मोहर की तरह कसने वाले कार्यकर्ता है। ये अगर खवल जाए तो इसके बाप समझते नहीं। अगर वो खवल जाते तो किसी के बाप को बाप समझते नहीं। और इसके बाद अगर इन लोगों ने कुछ भानगड़ करने का प्रयास किया, अगर इसके बाद इन्होंने कुछ भानगड़ करने का प्रयास किया तो चुन चुन के ये लोग मारे जाएंगे। चुन चुन के मारे जाएंगे, गिन गिन के मारे जाएंगे। तो चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे। वो तो सौभाग्य था कि पुलिस बीच में थी, वरना पूरा हिसाब चुकता कर देते। वो तो सौभाग्य है कि पुलिस बीच में थी। यार पट्या जमलं म्हणजे सगळं जमत नसतं। मागच्या आठवड्याभरापासून अजित पवारांनी वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदारांना टार्गेट केलं। आमदार संजय गायकवाड, संतोष बांगर, भरत गोगावलेंपासून ते प्रकाश सुर्वेंपर्यंत सर्वांनी केलेल्या विधानांवर अजित पवारांनी बोचरी टीका केली। कुणी आरे केला तर त्याला कार्य करा, ठोकून करा। प्रकाश सुर्वे इथे बसलाय, हात नाही तोडला, तोडता आला तर तंगडी तोडा। आमदार हात तोडा, पाय तोडा, तंग तोडा। काय तुझ्या बापाच्या घरचं आहे काय? ऐका ना साहेब, मला थोडीशी 50 लाख रुपयाची अडचण होती। तुम्हाला सध्या 50 कोटी रुपये भेटले असं समजलं ना? अहो त्यांचेच कार्यकर्ते त्यांना फोन करतात, आमदार साहेब 50 कोटी आली, जरा 50 लाख द्या ना। त्याला काही कळतच नाही काय याला उत्तर द्यावं। त्यांचेच आमदार गोळ्या काढतात, ढगाळ ढगाळ तिकडे गोळ्या उडवतात ढगात। हे असं असतं। तो चुन चुन के ये लोग मारे जाएंगे, चुन चुन के मारे जाएंगे, गिन गिन के मारे जाएंगे। तर चुन चुन के गिन गिन के मारेंगे। अरे तुझ्या चुन चुन के गिन गिन के, तुला काय घरचं काय किड्या मुंगी वाटले का? चुन 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 गिन गिन के मारेंगे। त्याच्यातनं खोटं नाही सांगत, एवढी बदनामी आपली महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर होतीये। त्यांना काय महाराष्ट्राची बदनामी करण्याच्या करता त्या भागातल्या लोकांनी निवडून दिले काय? काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांसोबत वाद झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी चुन चुन के मारण्याचा इशारा दिला होता। यावरून जळगावातल्या सभेत अजित पवारांनी उत्तर दिलं आणि त्यानंतर आज त्याच टीकेला संजय गायकवाडांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागले। आज तो राणा बहुत कम हो गया। पुलिस ने रोक लिया। संजय गायकवाड़ और उसके कार्यकर्ता कितने पागल है। ये आज्ञा मोहर की तरह कसने वाले कार्यकर्ता है। इधर हिंदी वर्गा, अगर वो खवल जाते तो किसी के बाप को बाप समझते नहीं। यार पट्या, अगर इसके बाद इन्होंने कुछ भानगड़ करने का प्रयास किया तो चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे। पहिली गोष्ट तर आमचं जे वाक्य होतं ते बुलढाणा जिल्ह्यातले जे वाचाळवीर आहेत, जे एकनाथ शिंदे साहेबाबद्दल, आमच्या 50 आमदारांबद्दल किंवा आमच्याबद्दल टीका करत होते। आता अजित पवार त्यांचे नातेवाईक कधीपासून झाले किंवा त्यांची चमचेगिरी कधीपासून करायला लागले हे का मला माहित नाही। अजित पवारांच्या टीकेचा रोख कायदा हातात घेणारी विधानं आणि हिंदी भाषेवरून होता। याआधी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनीही हिंदी भाषेतून दिलेलं आव्हान चर्चेत आलं होतं। त्यानंतर संजय गायकवाडांनी हिंदीत दिलेला इशारा चर्चेत राहिला। हम लोग कोई आया इसमें से एक ही दोनों पार्टी का, तो क्यों आया? तो इसको कोई ठेस लग गई, समझ में जाना। अरे धक्का बुक्की हमको क्या करेगा वो लोग? हम लोग ने उनको धक्का बुक्की कर दिया। देखो 50 करोड़ का लगाओ, 100 करोड़ का लगाओ, जिसको कर नहीं उसको डरने की क्या बात है? तो हम लोग अभी बैनर करके आया, बोलने लगे तो वो क्यों आया? तो उनको ठेस पहुंच गई, हमको ठेस पहुंचता तो हम उनके अंग के ऊपर जाता था। ये बातें बोल सेना के लोग पातळी छोड़कर बात करें। आज तो राणा बहुत कम हो गया। ये
आगे मुल्क की तरह हमारे डसने वाले कार्यकर्ता है। ये अगर खवल जाएगी तो इसके बाप समझते नहीं। और इसके बाद अगर इन लोगों ने कुछ भानगड़ करने का प्रयास किया तो चुन चुन के ये लोग मारे जाएंगे, चुन चुन के मारे जाएंगे। हिंदीचा तर सत्यानाश केला। हिंदी भाषावरनं म्हणत असेल अरे बास 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 बास, काय चाललंय? कसा महाराष्ट्र पुढे जायचा बाबांनो? कसं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायचे? इथं आल्यानंतर तुम्ही म्हणता अजित पवार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या करता तुम्ही नाथाभाऊ अनिलभाई दास सगळ्यांनी प्रयत्न करा। आता कुणाला ह्यांना सांगून प्रयत्न होणार आहे? तुम्हीच बघा काय ते। हिंदीच्या वापरावरून केलेल्या टीकेवर मी काही पाकिस्तानातून हिंदी शिकून आलेलो नाही, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं। मी काही पाकिस्तानातून हिंदी शिकून नाही आलो। जशी काय मला मराठी येते रागारागात आम्ही ती बोललो। तुमच्यासारखे सोन्याचे चमचेकडून आम्ही पैदा नाही झालो। आमच्या बापाने आम्हाला कष्ट करून थोडंफार शिकवलं आणि आम्ही विधानसभेत पोचलो। तुमच्यासारखे पैशावाच्या घावाला आम्ही जन्म नाही घेतला। त्याच्यामुळे तुम्ही जे काही आमच्यासारखे टिंगल टवाळी करता आणि मराठी भाषेचा सन्मान करणं शिका। आता तुम्ही बाहेरचे परप्रांतातले लोक आपल्या इथं तर त्यांना सांगत नाही का तुम्ही की तुम्ही हिंदी बोलू नका मराठी शिका म्हणून? बोलतात ना सगळे। आम्ही तो प्रयत्न करू। तुर्तास महापालिकांच्या तोंडावर दोनही बाजूनं घमासान सुरू झालंय। मराठवाड्यात शिंदे गट आणि शिवसैनिकांमधल्या वादावर राष्ट्रवादीकडून उत्तर मिळतंय आणि तिकडे कोकणातही शिवसेना आणि शिंदे गटामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवरून आरोप प्रत्यारोप रंगतायत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।